तर आपल्यासोबत भाजपचे नेते प्रवीण दरेकर आहेत। नमस्कार प्रवीणजी, एबीपी माझामध्ये आपलं स्वागत। आणि आज साहित्य संमेलनात सुरू असलेल्या मुलाखतीत नीलम गोऱ्हेंनी सनसनाटी आरोप केलेत। ठाकरेंच्या शिवसेनेवर मर्सिडीज दिल्या की पदं मिळायची असं त्या म्हणतात। आपली प्रतिक्रिया? नाही, या संदर्भामध्ये शिवसेनेचे अनेक नेते, अगदी रामदास कदम असतील, शिंदे साहेब असतील, त्यांनी अनेकदा भाष्य केलेलं आहे। आणि त्याच्यामुळे जी बाळासाहेबांची कार्यपद्धती होती ती कार्यपद्धती अवलंबली जात नव्हती अशा प्रकारचा मतितार्थ या सगळ्या वक्तव्यांचा किंवा जे काही आरोप आहेत त्याचा आहे। आता 2 मर्सिडीज दिल्या की कुठलं पद मिळतं मला काही कल्पना नाही, परंतु मातोश्रीमध्ये सच्च्या शिवसैनिकाला न्याय मिळत नव्हता आणि मग अशा प्रकारचे काही देवाणघेवाणवाले, काही अशा प्रकारचे लोक त्या ठिकाणी मातोश्रीला प्रभावित करत होती अशा प्रकारचे वारंवार त्या ठिकाणी चर्चा किंवा संबंधित सिनियर नेत्यांनी आरोप केलेत। आणि तसेच आता नीलमताईंनी त्या ठिकाणी तशाच पद्धतीचे आरोप केलेले आहेत। आणि त्याच्यामुळे 1 मर्सिडीज 2 मर्सिडीज की हा विषय चर्चेचा होऊ शकतो, परंतु त्या ठिकाणी एक गोष्ट मात्र निश्चित खरी आहे की बाळासाहेब ज्या पद्धतीने सर्वसामान्य शिवसैनिकाला न्याय द्यायचे, जिथे काही देवाणघेवाण नसायची, सच्चा कार्यकर्ता, एकनिष्ठ कार्यकर्ता, तसं नंतरच्या काळात होत नव्हतं हे त्या ठिकाणी सगळ्यांना सांगायचं आहे। आणि मग रामदास कदमांचं वक्तव्य वेगळ्या पद्धतीचं होतं, नीलमताईंचं आता आलेलं वक्तव्य हे वेगळं आहे। आता वस्तुस्थिती दर्शक मर्सिडीज की काही गोष्टी या जरी चर्चेचा विषय झाल्या तरी त्याच्या मागच्या भावना समजून घेण्याची आवश्यकता आहे की अशा प्रकारे सर्वसामान्य शिवसैनिकांना डावललं जात होतं आणि त्यामुळे अशा प्रकारची तळी उचलणाऱ्यांना त्या ठिकाणी किंबहुना काही गोष्टी जर त्या ठिकाणी त्यांची मर्जी सांभाळण्यासाठी केल्या तर होत होत्या असा त्याचा आशय असं मला वाटतंय। बरं, धन्यवाद प्रवीणजी आपण दिलेल्या या सविस्तर प्रतिक्रियेसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।